नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मिस कर यूट्यूब चॅनलवरती. तर ही आहे माझी छोटीशी दीक्षा, तर तुमचं वेलकम करते. तर सकाळचे वाजले आहेत 1 वाजायला येईल आता. पाणी यायचा टाईम झालेला आहे. तर आजचा व्लॉग थोडासा स्पेशल आहे कारण की दीक्षूच्या माऊचा बड्डे आहे आज. तर तिने मला रात्रीच फोन केलेलं आणि बोललेली की दीदी ये म्हणून या दोघांना घेऊन माझ्या बड्डेला. आणि त्याचबरोबर झालं आहे असं, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडंफार असं सांगते की झालं असं की आम्ही हो भरते. तर झालं असं की आम्ही ज्या रिसेंटली रूममध्ये राहतो, पिल्लू थांब बेबी, ही खूप मस्ती करते. खरंच खूप म्हणजे खूप मस्ती करते. हिची मस्ती एवढी चालू असते की विचारू नका. आई थोड्या बाजूला गेल्यात कारण की ते बाजूला जे राहतात ते थोडेसे एमर्जन्सी डॉक्टर आलेत त्यांच्या घरी, तर त्या तिकडे गेल्या आहेत. तर मी सांगते तुम्हाला काय झालं. तर झालं असं आहे की आम्ही ज्या रिसेंटली रूममध्ये राहतो फ्लॅटमध्ये, तर तिकडचे जे ओनर आहेत त्यांनी फोन करून आम्हाला सांगितले की त्यांना ही रूम जी आहे ती विकायची आहे कारण की त्या तिकडे अजून एक फ्लॅट घेतात म्हणून त्यासाठी. हो बेटा थांब. तर म्हणून हा फ्लॅट आम्हाला खाली करायचा. तर त्यांनी आम्हाला 1 मंथ दिला आहे. तर आम्ही वेगळं म्हणजे बघत होतो, शोधत होतो. तर आम्हाला एक त्रिवेणीनगरला वरती रूम भेटलेली. ती खूप मोठी होती, स्पेशियस होती, प्लस त्याच्यामध्ये वॉशरूम आणि बाथरूम होतं. त्याच्यामुळे खूप बरं होतं कारण की मी अशीच रूम शोधते. तर हे बघा, हे असं काहीतरी चालू असतं. माऊ उचल, सर्व पैसे खिशात ठेव तुझ्या. तर बघू शकता इथे ही जी आहे ना नखरेखोर, ही काहीतरी करते. हे तोंड आहे तिचं छोटंसं, त्याच्यामध्ये ती पिगी बँक समजते स्वतःच्या तोंडाला आणि त्याच्यामध्ये पैसे टाकत असते. त्याच कारणाने मला भीती वाटते. तिने ह्या हँकीमधून लगोलग पैसे काढून तोंडात टाकले. आयुष, सर्व पैसे घे आणि तुझ्या खिशात ठेव लवकर. ती उतरते बघ. तर हे लोक काय, म्हणून ह्याच कारणामुळे मला पूर्णपणे ब्लॉग वगैरे शूट करता येत नाही. आणि आता सध्या आपल्याकडे ट्रायपॉड नाही आहे, त्याच्यामुळे माझा हातच ट्रायपॉड करावा लागतो मला. तर त्यांनी असं सांगितलं. तर त्रिवेणीनगरला वरती एक रूम आहे, ती मोठी आहे. त्याच्यामध्ये जे आहेत सामान खूप जास्त आहे घरामुळे, त्याच्यामुळे आम्हाला जे आहेत 2 रूम बघायला लागणार आहे. तर एका रूममध्ये आता आई, बाबा आणि भाऊ राहणार आहेत. त्याच्याबरोबर पूर्ण सामान तिकडे आहे आणि प्लस अजून जे बाकीचं सामान आहे ते मी ह्या साईडला मम्मीकडे घेऊन जाणार आहे. त्या साईडला एक रूम आहे अजून, पण ती वरती आहे. पण एक आहे की माझ्या एरियामध्ये. हे बघा, ओ चुप 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 चुप, मस्ती करता तुम्ही दोघं जण आणि मग असं होतं. तर सॉरी गाईज, खूप जास्त डिस्टर्ब होतं काही एक करताना, कारण की दोघं देखील खूप मस्ती करतात. त्याच्यामुळे मला काही करायला जमत नाही, बोलायला जमत नाही व्यवस्थित. तर आता आम्ही तिकडे देखील शिफ्ट होणार आहोत मम्मीच्या तिथे. कारण संध्याकाळी बघायला जाऊ, कारण की आमचा जो बेडरूमचा बेड आहे, तुम्हाला जर माहिती असेल तर ही आम्ही पहिला गादी वापरायचो, पण आता ती वापरत नाही. जिथून दीक्षा झाली तिथून ह्यांनी बेड आणि वरची गादी वेगळी घेतली आहे. तर ती खूप महाग पण आहे, पण घेतली कारण की माझ्यासाठी ते बेडच चांगलं होतं. सीझर झालेलं होतं प्लस ऑपरेशन झालं होतं, त्याच्यामुळे माझ्यासाठी घेतलेली, प्लस या छोनूसाठी घेतलेली होती. तर आता आम्ही संध्याकाळी जाणार आहोत रूम बघण्यासाठी सुद्धा, की बाबा ते एवढं मोठं जे आहे आमचं बेड, तो तिकडे जाईल की नाही जाईल, तेवढं स्पेस आहे की नाही आहे वरती. मी त्याप्रमाणे ठरवू, नाही तर मग एखाद दुसरी गादी घेऊ. तर आज हा जाणार आहे त्याच्या आत्याकडे, पण त्याची आत्याच येत आहे इथे राहायला, त्याच्यामुळे आत्याबाई येत आहेत त्याच्या, कारण की काल त्या आलेल्या रात्री. तर झालं असं की त्या लगेच गेल्या, त्याच्यामुळे ह्याला काय रडू अनावर झालेलं. तर हे हिचं दादागिरी चालू असते हिची आणि ह्याची पण काय आहे, सॉरी बोल तिला. हे असंच चालू असतं दिवसभर आणि ह्यांचंच काय ते आपण हे करत राहायचं, निस्तरत राहायचं. हिला समजायचं, त्याला समजावायचं, हिला मारायचं, त्याला बोलायचं, हिला बोलायचं, त्याला मारायचं. हे दिवसभर हेच कामधंदे असतात. त्यांना खावा, पिवा, झोपवा,
ह्यांचं शिदू आहे, एवढंच काम असतं. एवढं मोठं शिकून आणि एवढं मोठं काय करून पण ना एवढंच राहिलेलं असतं. मुलं झाल्याच्या नंतर एवढंच करायचं राहतं कारण की दुसरं काय आहेच नाही सोल्युशन. हे लोक जाम पिदरावून टाकतात यार दिवसभर. हे बघा उचापत्या करायला सांगा ह्याला, बघा कशावर उभं आहे. जर ते सरकलं तर काय होणार आहे तुम्हाला तर माहिती आहे. तर मी तुम्हाला जसं की गुरुवारच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की घरामध्ये थोडीफार सिच्युएशन झाली आहे. तर ही सिच्युएशन आहे की आम्हाला जे आहे ते आता शिफ्टिंग करावी लागणार आहे. कारण की येस आम्हाला आता घर चेंज करावं लागणार आहे. तर ही सुद्धा बोलायचा प्रयत्न करते ब्लॉगमध्ये. तर लवकरात लवकर ही पण बोलेल. तिथं चालू असतं काय नाही त्या आणि बोलते ती, असं नाही बोलते. बघायचं आहे तुम्हाला. ए दीक्षा इकडे ये बाबू. हां इथे बघ, इथे बघा. तुझं नाव काय आहे दीक्षा? इथे बघ, तुझं नाव काय आहे? मुडी माणूस आहे तो. जा ना पिल्लू, जा ना, खेळ ना. काय बोलायचं आहे तुला, बोल. पहिला आधी बटन दाव. हे काय आहे हे? तू शाळेत जातो ना, हे काय आहे? बटन लाव व्यवस्थित. बटन लाव बोलली मी तुला. हे बटन लाव, वरचं बटन लाव, हे बटन लाव. हॅलो गाइस, आम्हाला मम्मा तो चॅनल सुटता येतं. तुम्ही तो क्या बोलू? पण हिंदी बोलायची गरज नाही, मराठी बोलू शकतो. मम्माचा चॅनल मराठी आहे. हे आम्हाला दिसता ते म्हणतो मस्ती करते, मला तो पण म्हणते. मी चॅनल बोलतोय तर बाबा मी तू बोलतोय बाबा. आता अजून कामं बाकी आहेत, आवरायचं आहे. कपडे भांडी सर्व बाकी आहेत, ते करायचे आहेत मला. अजून जेवणसुद्धा बाकी आहे. आमचं सर्वच बाकी आहे. अजून आमचं आराममध्ये निवांतपणे चालतं. कारण की जोपर्यंत ह्या दोघांच्या पोटात पडत नाही तोपर्यंत काही होणार नाही. तुम्हाला काय बोलू दोस्तो, हे एकदम बेहतर आहे. हा एवढं बेहतर आहे. माझ्या बाहेरचं देत बाहेर तो माझ्यानंतर हा ब्लॉगिंग करायला शिकेल. कंटिन्यू करा, आपण पुढे ब्लॉग कंटिन्यू करूया.